ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम यामध्ये आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहतो आहे. त्यामध्ये आपण आज युरेथ्रा पाहणार आहेत. युरेथ्रा जी आत्ता लाईन तुम्हाला दिसते ही कंप्लीट युरेथ्रा आहे. युरेथ्रा ॲक्च्युली युरिनरी सिस्टीमचा पार्ट आहे, ज्यामध्ये हा युरिनरी ब्लॅडर जिथे युरिन साचते आणि ही युरिन घेऊन जाण्याचं काम हे कोण करत असतं? युरेथ्रा. इथे हे पूर्ण कलेक्ट होतं आणि या युरेथ्रामधून ते युरिन बाहेर पडतं. मेलमध्ये युरेथ्रा 20 सेंटीमीटर असते आणि फिमेलमध्ये ही खूप शॉर्ट असते, फक्त आणि फक्त 4 सेंटीमीटर. हा चांगला स्टार MCQ करून ठेवा. मेलमध्ये 20 लेंदी आहे, युरेथ्रा खूप लांब आहे. फिमेलमध्ये एवढी लेंदी नाही आहे, शॉर्ट असते. ठीक आहे. फिमेलमध्ये युरेथ्राचं काम फक्त आणि फक्त युरिनेशनचं आहे. मग असा प्रश्न पडला असेल की सर हे युरेथ्रा युरिनरी सिस्टीमचा पार्ट आहे, तर ते एक्सक्रिशन चॅप्टरमध्ये यायला पाहिजे होतं. आहे तिकडे पण. मग मेलमध्ये रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये का आलं? फिमेलमध्ये नाही आहे. फिमेलमध्ये युरिनरी सिस्टीमचं एकच काम असेल, म्हणून ते फक्त एक्सक्रिशन चॅप्टरमध्ये येईल. पण मेलमध्ये याचे 2 कामं आहेत, कारण शेवटी स्पर्मसुद्धा यामधूनच इथे जे ओपनिंग असते ते युरेथ्री मिएटस म्हणतो आणि इथूनच बाहेर पडतात. म्हणजे युरेथ्रा सिंगल आहे, त्याचे 2 कामं आहेत. मिक्च्युरेशनच्या टायमाला युरिन घेऊन जाईल आणि सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळेस ते स्पर्म घेऊन जाईल. ठीक आहे. जे इथे टेस्टिस तयार करतायत ते पण इथे कनेक्शन येईल, जे स्पर्म घेऊन जातील आणि वरून जे येणार आहे ते काय आहे? युरिन आहे. ठीक आहे. युरेथ्रा इट इज द शेअर टर्मायनल डक्ट ऑफ द रिप्रोडक्टिव्ह अँड युरिनरी सिस्टीम. दोन्हीही चा टर्मायनल पार्ट आहे, शेवटचा पार्ट आहे. युरिनरीचा पण शेवटचा पार्ट, कारण याच्यामधून युरिन पास होते, आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पण शेवटचा पार्ट. ओके. इट ओरिजिनेट फ्रॉम द युरिनरी ब्लॅडर अँड पासेस थ्रू पेनिस. युरिनरी ब्लॅडरपासून स्टार्ट होते इथून. ठीक आहे. आणि पेनिसमधून तो बाहेर पडतो. ओके. युरेथ्रा मेलमध्ये आणि फिमेलमध्ये डिफरंट लेंथचे आहेत. इट ओपन आउटसाइड द एक्सटर्नल ओपनिंग कॉल्ड युरेथ्रल मिएटस. जे ओपनिंग आहे शेवटची, या ओपनिंगला एक नाव दिलेलं आहे युरेथ्रल मिएटस. युरेथ्राचे आपण 3 डायरेक्ट पेनिस स्टार्ट केलं. मी युरेथ्राचे 3 पार्ट काढून दाखवतो आहे. समजा हे आता युरिनरी ब्लॅडर, युरेथ्राचे 3 पार्ट. इथे युरिनरी ब्लॅडर झाल्याबरोबर इथे प्रोस्टेट ग्लँड असते, म्हणून या पार्टला म्हणायचं प्रोस्टॅटिक युरेथ्रा. पेनाईल सध्या लक्षात घेऊ नका, मी युरेथ्राबद्दलच सांगतो आहे. प्रोस्टेटच्या ठिकाणी आहे म्हणून त्याला प्रोस्टॅटिक युरेथ्रा. त्यानंतर इथे छोटासा एक पार्ट येतो इथून ते इथपर्यंत. हा पार्ट असतो मेम्ब्रेनवाला पार्ट, म्हणून मेम्ब्रॅनस युरेथ्रा. हे पॉईंट ॲड करून घ्या तुम्ही नोट्समध्ये. इथे या आहे युरेथ्राच, पण त्याची रिजननुसार 3 नावं आहेत. इथे प्रोस्टेट आहे म्हणून या युरेथ्राला नाव प्रोस्टॅटिक युरेथ्रा. हा मेम्ब्रॅनस पार्ट आहे म्हणून मेम्ब्रॅनस युरेथ्रा. आणि इथून पेनिस स्टार्ट होतं, म्हणून या युरेथ्राला म्हणायचं पेनाईल युरेथ्रा. पेनाईल युरेथ्रा. हे वरचं पी म्हणजे प्रोस्टॅटिक युरेथ्रा, मेम्ब्रॅनस युरेथ्रा, पेनाईल युरेथ्रा. पेनिसमध्ये असलेला युरेथ्रा पेनाईल युरेथ्रा, मेम्ब्रेनमध्ये असलेला मेम्ब्रॅनस, प्रोस्टेटमध्ये असलेला प्रोस्टॅटिक. सगळ्यात लॉंग हा पेनाईल युरेथ्रा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये प्रोस्टॅटिक युरेथ्रा ही 3 सेंटीमीटर, मेम्ब्रॅनस युरेथ्रा ही फक्त 2 सेंटीमीटर, आणि राहिलेली पेनाईल युरेथ्रा किती राहणार? 15, कारण टोटल 20 आहे. ठीक आहे. तर ही लेंथ NCERTमध्ये पण नाही आहे, बोर्डामध्ये चेक केलं तरी भेटणार नाही. हे तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट्स म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. प्रोस्टॅटिक 3 सेंटीमीटर, मेम्ब्रॅनस 2 सेंटीमीटर, आणि पेनाईल जी आहे ती 15 सेंटीमीटर. ओके. तर हे युरेथ्रा मेलमध्येच लॉंग आहे 20 सेंटीमीटरमध्ये, म्हणून तुम्हाला हे डिटेल्समध्ये 3 पार्ट्स मी सांगितलेले आहेत, ते पण चांगले आहे. तर नेक्स्ट कोपुलेटरी ऑर्गन आपण पाहतो आहे, पेनिस. एक्सटर्नल जेनिटॅलिया का म्हणायचं? कारण ते एक्सटर्नली आपल्याला दिसतं. आणि ते कोपुलेटरी ऑर्गन का? कारण सेक्शुअल इंटरकोर्समधून स्पर्म बाहेर येतात, म्हणून त्याला आपण कोपुलेटरी ऑर्गन म्हणूयात. ठीक आहे. तर याच्यामध्ये व्हॉट आर मेल एक्सटर्नल जेनिटॅलिया. तर याच्यामध्ये पेनिस आपल्याला नक्कीच कोणता ऑर्गन दिसतो? आपल्याला एक्सटर्नल जेनिटॅलिया असा ऑर्गन दिसतो. हा दिसतोय तो
पेनिस याने ॲरो दाखवलेला आहे. त्यानंतर एक्स्ट्रा ॲबडॉमिनल, ॲबडॉमेनच्या बाहेर आहे. स्कॉर्टम पण ॲबडॉमेनच्या बाहेरच होते, त्या स्कॉर्टममध्ये टेस्टिस ॲबडॉमेनच्या बाहेरच आहेत म्हणून एक्स्ट्रा ॲबडॉमिनल म्हणूयात. इट सर्व ॲज युरिनरी डक्ट अँड ऑल्सो इंट्रोमिटेंट ऑर्गन दॅट ट्रान्सफर स्पर्मॅटोझोआ, स्पर्म ट्रान्सफर करण्याचं पण काम करतात. कुठून कुठे? पेनिस टू वजायना ऑफ द फिमेल, फिमेलच्या वजायनल ट्रॅकमध्ये, ज्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? इनसेमायनेशन. स्पर्म फिमेल जेनायटल ट्रॅकमध्ये जाण्याचं काम काय असतं? इनसेमायनेशन. पण हे कोण नेमकं करतं? तर हे पेनिस हे स्पर्म जे आहे ते फिमेल जेनायटल ट्रॅकमध्ये टाकतात. तर इथे सरळ सरळ 2 कामं आहेत, युरिन पास करण्याचं आणि स्पर्म पास करण्याचं. कोण? पेनिस. ठीक आहे. पेनिसमधली ॲक्च्युली युरेथ्रा करते, पण ते ऑर्गन कोणतं आहे? पेनिस आहे. हा MCQ खूप महत्त्वाचा आहे. इथे 2 प्रकारचे टिश्यू आहे, पण 3 कॉलम असतात. पेनिसमध्ये 2 प्रकारचे टिश्यू आहेत. एक आहे पेयर्ड आहे आणि दुसरा जो आहे तो सिंगल आहे. तर पेयर्डवाला ऑर्गन जो टिश्यू जो आहे तो आहे कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. ठीक आहे. आणि सिंगलवाला जो असतो तो कॉर्पोरा स्पॉन्जिओसम. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट तोच असणार आहे. सिंगल जो आहे तो आहे कॉर्पस स्पॉन्जिओसम. इथे कॉर्पोरा कॅव्हर्नोसा पेयर्ड आहे. हे 2 इथे जे 2 दिसतात हे टिश्यू आहेत. हे पेनिस, हे जो पूर्ण दिसतो तो पेनिस आहे. पेनिसमध्ये इथे पेयर्ड 2 आहेत ते कॉर्पोरा कॅव्हर्नोसा आणि इथे सिंगल जी असते कॉर्पस स्पॉन्जिओसम. तर सिंगल एक वेळेस MCQ विचारलेला आहे की सिंगल पेनिसमधला टिश्यू कोणता? तर आपल्याला सांगता आला पाहिजे कॉर्पस स्पॉन्जिओसम. किंवा हा इथे असं पेनिस बघूयात आपण आणि मध्ये गेलेली युरेथ्रा आहे. तर या ठिकाणी इथे पॅरललला या ठिकाणी इथे जे असतात ते कॉर्पोरा कॅव्हर्नोसा आणि आतल्या साईडनी जे असतात मिडल सिंगलच आहे ती अशी गोल फिरून असते युरेथ्राला, ते कॉर्पस स्पॉन्जिओसम. तर युरेथ्राला चिटकून असलेली कोणती आहे? कॉर्पस स्पॉन्जिओसम. असा एम्समध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. आणि इकडे 2, इकडे 1 आणि इकडे 1 असे पेयर्डमध्ये जे दिसतात ते कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. या टिश्यूचं नेमकं काम काय आहे? हे टिश्यू असे यांच्यामध्ये कॅव्हिटी असते आणि जेव्हा सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळेस पेनिस, नॉर्मली पेनिस असा असतो, पण सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळेस तो इरेक्ट होतो, टाईट होतो. तर त्याच्यामध्ये टाईट होण्याचं कारण काय आहे की या जो कॉर्पोरा कॅव्हर्नोसामध्ये कॅव्हिटी असतात. हे कॅव्हिटीमध्ये नंतर खूप सारं ब्लड येतं आणि खूप सारं ब्लड आल्यामुळे हा पेनिस जो आहे तो काय होतो? इरेक्ट होतो आणि इरेक्ट झाल्यामुळे इथून स्पर्म वजायनामध्ये जाण्यासाठी मदत होते. तर पेनिसमध्ये 2 प्रकारचे टिश्यू कॉर्पोरा कॅव्हर्नोसा, कॉर्पस स्पॉन्जिओसम. पेनिस द कॉर्पोरा कॅव्हर्नोसा आता सांगितलं कन्सिस्ट ऑफ स्पेशल टिश्यू विथ स्पेस कॅव्हिटी. त्याच्यामध्ये काय होतं? द फिल्ड विथ द ब्लड, ज्याच्यामध्ये ब्लड येतं. ठीक आहे. पेनिस नॉर्मली याच्यामध्ये असेल आणि सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळेस ते इरेक्ट का होतं? तर तुम्हाला सायंटिफिकली रिझन द्यावं लागेल. याच्यामध्ये खूप सारं ब्लड भरतं आणि ब्लड भरल्यामुळे ते इरेक्ट होतं. ठीक आहे. आणि हे इरेक्शनमुळेच इनसेमायनेशन प्रोसेसला मदत होते. द हेल्प इन इरेक्शन, टाईट होण्यामध्ये मदत होते ऑफ पेनिस टू फॅसिलेट इनसेमायनेशन. हे नॅचरल प्रोसेस आहे. ठीक आहे. हे जर टाईट झालं, इरेक्ट झालं तरच इनसेमायनेशनला मदत होईल. ठीक आहे. हे पेनिसचा पण एक चांगला पॉईंट आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे इथे. पेनिसचा समोरचा पार्ट जो आहे, समजा हा पेनिस असा इक्वल येतो, इथून असं काही नसतं, पण थोडासा समोर आला की सोलन होतं, असं सुचतो पार्ट. थोडासा पार्ट तिथे काय होतो? फुगतो. ठीक आहे. तर तो जो सुजलेला किंवा फुगलेला पार्ट आहे त्याला म्हणायचं ग्लान्स पेनिस. ठीक आहे. चांगला पॉईंट आहे हा. फुगलेला पार्ट किंवा सुजलेला पार्ट काय म्हणायचं त्याला? ग्लान्स पेनिस. तर ग्लान्स पेनिसबद्दल ॲट द टिप ऑफ पेनिस, पेनिसच्या एकदम समोर इथे तुम्हाला दिसते बघा, हे थोडा सुजलेला पार्ट. ॲट द टिप ऑफ पेनिस कॉर्पस स्पॉन्जिओसम स्पेशली इनलार्ज फॉर्म बल्बस स्ट्रक्चर, थोडा फुगलेला बल्बसारखा स्ट्रक्चर आहे, त्याला म्हणायचं ग्लान्स पेनिस. आणि या ग्लान्स पेनिसवर स्किन असते. ग्लान्स पेनिसवर स्किन असते. त्या स्किनला म्हणायचं परप्यूस किंवा फोरस्किन. त्या स्किनला काय म्हणायचं आपण? प्रिप्यूस किंवा फोरस्किन. परप्यूस म्हणा किंवा प्रिप्यूस म्हणा. ग्लान्स पेनिस कवर्ड, ही ग्लान्स पेनिसला अशी स्किन असते. ठीक आहे. काय असते तिथे? प्रिप्यूस असतो. एक मेडिकली सांगून देतो आहे, मुस्लिम कम्युनिटीमध्ये ही जी स्किन आहे ती कट करतात.
त्याला आपण म्हणतो सर्कमसिजन, मेडिकल रिलेटेड त्याला म्हणतो आपण सर्कमसिजन. हिंदी कम्युनिटीमध्ये किंवा मुस्लिम कम्युनिटीमध्ये त्याला खतना म्हणतात, खतना. तर ही समोरची स्किन काढतात. मेडिकल बरेच आपण जर बच्चू बघितले तर प्रपोर्शन जर बघितलं तर 100 जवळपास 10 ते 15 बालकांना, लहान बाळांना ही स्किन जी आहे ती अशी खूप चिटकलेली असते, ती मागे होत नाही. आणि मागे नाही झाली तर इथे काय आहे बाळांनो, युरेथ्राची ओपनिंग आहे. मग युरेथ्रामधून काय बाहेर निघतं, युरिन. ठीक आहे, मग ते युरिन बाहेर न निघता इथे साचायला लागते आणि इथे युरिनचं इन्फेक्शन होतं. ॲक्च्युली ती बाहेर जायला पाहिजे का, कारण ही जी स्किन आहे त्या स्किननी, ठीक आहे, म्हणजे या स्किननी काय केलेलं आहे, हा ट्रॅक पूर्ण ब्लॉक केलेला आहे. त्या युरेथ्रामधून काय जाणार नाही आहे, युरिन जाणार नाही. ठीक आहे, मग आपण मेडिकल ऑपरेशन करतो ज्याच्यामध्ये खतनाचंच ऑपरेशन असतं. तर त्यामध्ये ही स्किन जी आहे ती समोरची स्किन आपण काय करतो, कट करतो. त्या ऑपरेशनला काय म्हणायचं, सर्कमसिजन. ज्यांना एक्स्ट्रा पॉईंट पाहिजे तुम्ही बघू शकता. ऑपरेशनला नाव द्यायचं आहे सर्कमसिजन. ठीक आहे, आणि हा जो डिसीज आहे त्या डिसीजला नाव द्यायचं आहे फायमोसिस. त्या डिसीजला नाव काय देणार आपण, फायमोसिस. ठीक आहे, फायमोसिस हा आजार आहे ज्याच्यामध्ये पेनिसची स्किन मागे जात नाही आणि युरिन आडते आणि ते ऑपरेशन करतो ते फायमोसिस. ओके, चलो. मेल ॲसेसरी जेनायटल ग्लँड्स, 3 प्रकारच्या ग्लँड्स इथे आपल्याला बघायला भेटतात. आता स्पर्म जसा जसा समोर जातो, ॲक्च्युली जेव्हा सेक्शुअल इंटरकोर्स होतं आणि फिमेल जेनायटल ट्रॅकमध्ये जे लिक्विड जातं, जे लिक्विड बाहेर निघतं पेनिसमधून, त्याला म्हणतो आपण सिमेन. त्याला काय म्हणायचं, सिमेन. आणि हे सिमेनमध्ये फक्त आणि फक्त स्पर्म नसतात, तर स्पर्मसोबत बाकीचे पण बरेच सारे फ्लुइड्स असतात. ठीक आहे, त्या फ्लुइडमध्ये सिमेनमध्ये स्पर्म असतात, पण स्पर्मसोबत अजूनही फ्लुइड असतात. तर ते फ्लुइड कोण सिक्रेट करतात, तर या ग्लँड्स तयार करत असतात. ठीक आहे, तर या ग्लँड्सबद्दल आपण एक एक माहिती घेऊ की हे ग्लँड्सचं सिक्रिशन काय आहे आणि त्यांचं फंक्शन काय आहे. एक सेमायनल वेसिकल एक ग्लँड, प्रोस्टेट ग्लँड आणि बल्बो युरेथ्रल किंवा काउपर्स ग्लँड असे 3 प्रकारचे ग्लँड आपण ॲसेसरीज मदत करतात. कशाला, स्पर्मला. ठीक आहे, मेन स्पर्म तयार करण्याचं काम कोण, सेमिनिफेरस ट्युब्यूल. पण त्यांना आता मदत करायचं आहे, बाहेर काढायचं आहे, तर त्यांना मदत करणाऱ्या ज्या ग्लँड्स असतात त्यांना काय म्हणूयात आपण, ॲसेसरी जेनायटल ग्लँड्स. ठीक आहे, जे ट्यूब मदत करत होते बाहेर काढायला ते ॲसेसरीज ट्यूब होते. वासा डिफरन्शिया, इफ्रन्शिया, युरेथ्रा हे ट्यूब आहेत, अशा पोकळ आहेत. पण आता हे ग्लँड्स आहेत म्हणजे काहीतरी सिक्रीट करतील. तर 3 प्रकारच्या ग्लँड्स, सेमायनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आणि काउपस किंवा बल्बो युरेथ्रल ग्लँड. एक एक ग्लँड्स बघूयात आपण. ही जी दिसते ही मोठी प्रोस्टेट ग्लँड आहे. इथे जी दिसते ती सेमायनल वेसिकल आहे आणि त्याच्या खाली एक छोटीशी इथे दिसते, ती इथे दिसत नाही आहे, छोटी आहे, पण नेक्स्ट डायग्राममध्ये स्लाईडमध्ये ते असेल. सेमायनल वेसिकल 2 आहेत, राईट साईड आणि लेफ्ट साईड. ठीक आहे, वासा डिफरन्शिया पण 2 असतात, राईट आणि लेफ्ट. वासा इफ्रन्शिया किती असतात हो, जे टेस्टिसच्या जस्ट बाहेर असतात, येतात 15 ते 20 वासा इफ्रन्शिया असतात. आणि वासा डिफरन्शिया किती असतील, 2, राईटकडून आलेली आणि लेफ्टकडून आलेली. ठीक आहे, एक छोटासा सिम्पल पॉईंट आहे, तो तुम्ही नोट डाऊन करू शकता. वासा डिफरन्शियाची लेंथ खूप लांब आहे, जवळपास 40 सेंटीमीटर असते. नोट डाऊन करू शकता, 40 सेंटीमीटर म्हणजे खूप लांब आहे. ठीक आहे, खालून टेस्टिसकडून जे इपिडिडायमिसकडून निघते ते परत युरिनरी ब्लॅडरकडे येतं आणि परत इथे येऊन जॉईन होते. तर 40 सेंटीमीटर असा पार्ट येतो तिथे. तर सेमायनल वेसिकल बघूयात. पेअर आहे, नक्कीच पेअर्ड आहेत, 2 आहेत. ट्युब्युलर ग्लँड दिसते आपल्याला. ठीक आहे, इथे दिसते तुम्हाला डायरेक्ट ब्ल्यू कलरमध्ये दाखवली त्यांनी सेमायनल वेसिकल्स. काय काय सिक्रेट करतं, कुठे आहे, पोस्टेरियो इन्फिरियर टू द युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडरच्या इन्फिरियर साईडला, पोस्टेरियर साईडला. ठीक आहे, पोझिशन लक्षात घ्या त्यांची. सेमायनल वेसिकल. अल्कलाईन विस्कस फ्लुइड, जवळपास सिमेनचा 60% भाग हा कोणाचा फ्लुइड असतो, सेमायनल वेसिकल फ्लुइड असतो. ठीक आहे, म्हणजे इथे सिमेन जर आपण बघितली, इथे 100% सिमेन जर असेल तर त्यातला 60% भाग हा सेमायनल वेसिकल तयार करतो. ठीक आहे, म्हणजे 60%मध्ये नेमकं काय काय येतं, फ्लुइडमध्ये काय काय आहे. 1 नंबर फ्रुक्टोज. ठीक आहे, हा बॉडीमध्ये कुठे सिक्रीट होत नाही, चांगलं लक्षात घ्या. फ्रुक्टोज
बॉडी बाकी कोणतीही पार्ट पूर्ण ह्युमन बॉडीमध्ये फ्रुक्टोज कोणीच तयार करत नाही एक्सेप्ट सेमायनल वेसिकल्स. हा पॉईंट तुम्हाला मेडिकल केसेसमध्ये पण मेडिकल याच्यामध्ये जे कोणते आपले बलात्कारचे केसेस वगैरे असतात, रेपचे केसेस असतात, त्यामध्ये जर फिमेल जेनायटल ट्रॅकमध्ये जर फ्रुक्टोज सापडला तर ती रेप केस आहे. कारण बॉडीमध्ये कुठेही फ्रुक्टोज तयार होत नाही. ती फ्रुक्टोज कुठून आलेला आहे? जो गुन्हेगार आहे त्याच्या सिमेंटमधून. ठीक आहे. तर इथे एक जस्ट एक्स्ट्रा पॉईंट्स पण तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात घ्या. तर फ्रुक्टोज कोण तयार करतं? सेमायनल वेसिकल्स. प्रोटीन आहेत, इनऑर्गॅनिक फॉस्फरस आहे, पोटॅशियम आहे, प्रोस्टाग्लँडिन तो पण महत्त्वाचा आहे. एक एक आपण बघूयात की त्यांचं नेमकं फंक्शन काय आहे. ठीक आहे. फ्रुक्टोज डेफिनेटली काय करणार? एनर्जी देणार. फ्रुक्टोज ॲक्ट ॲज अ मेन एनर्जी सोर्स. स्पर्मला एनर्जी असायला पाहिजे ना. ती पूर्ण फिमेल जेनायटल ट्रॅकच्या इथून निघते आणि शेवटी कुठे जावं लागेल त्यांना? इथे स्त्रीबीज असेल, ओव्हरी असेल, तर या स्पर्मला इथपर्यंत जाण्यासाठी एनर्जी लागेल किंवा ट्रॅकमध्ये फिरण्यासाठी एनर्जी लागेल. मेल ट्रॅकमध्ये पण ही एनर्जी कोण देत असतं? फ्रुक्टोज. प्रोस्टाग्लँडिनचं नेमकं काम काय? तर इथे युटेरसला कॉन्ट्रॅक्शन, याला कॉन्ट्रॅक्शन करत 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 ट्रॅक इथपर्यंत आपल्या याच्यापर्यंत स्त्रीबीजपर्यंत ओव्हरीपर्यंत नेण्याचं काम, कॉन्ट्रॅक्शनचं काम कोण करतं? प्रोस्टाग्लँडिन. ठीक आहे. सर्विक्स टू मोर स्पर्म ॲज वेल मोमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स द ओहम. हे महत्त्वाचं आहे प्रोस्टाग्लँडिनचं काम. स्पर्मचं ओहमकडचं जे मोमेंट आहे तिथे पेरिस्टाल्टिक मोमेंट, ठीक आहे, अशा कॉन्ट्रॅक्शनच्या मोमेंट करण्याचं काम कोण करतात? हे प्रोस्टाग्लँडिन करतात. फ्रुक्टोजचं काम एनर्जी, प्रोस्टाग्लँडिनचं काम कॉन्ट्रॅक्शन, असं लक्षात घ्या. प्रोस्टेट ग्लँड. सेमायनल वेसिकलचं किती पर्सेंट? 60%. आता प्रोस्टेट ग्लँडबद्दल बोलूयात. युरिनरी ब्लॅडरच्या, हे युरिनरी ब्लॅडर जर असेल तर त्याच्या जस्ट खाली इथे हे युरिनरी ब्लॅडर आहे, त्याच्या जस्ट खाली इथे ग्लँड दिसते, प्रोस्टेट ग्लँड. ठीक आहे. प्रोस्टेट कॅन्सर तुम्ही ऐकला असेल यांच्यामध्ये. ओके. मेलमध्ये तर ही प्रोस्टेट सरळ तुम्ही डायग्रामवरून बघा, स्लाईड्सवरून तुम्हाला भरपूर साऱ्या कन्सेप्ट आणि एकदम पोझिशन त्यांची स्पष्ट दिसते. सिंगल आहे हे, इथे दोन असे दिसत असाल तर हे पूर्ण एकच आहे, सिंगल असते. बिलो द युरिनरी ब्लॅडर त्याची पोझिशन सिंगल. जसं तिथे सेमायनल वेसिकलचं किती होतं? 60%, तसं याचं 15 ते 30% सिमेंटच्या. ठीक आहे. राहिलेलं 10% मग बाकीचे असणार आहेत. प्रोस्टेट ग्लँडचं नेमकं फंक्शन काय आहे? स्पर्म इथे ओव्हरीमध्ये एक्झर्ट होते, दिसते तुम्हाला. फ्लूइड फ्रॉम द प्रोस्टेट इज क्लिअर अँड स्लाइटली ॲसिडिक. थोडंसं ॲसिडिक असतं. द प्रोस्टॅटिक सिक्रिशन, प्रोस्टेटचं सिक्रिशन, प्रोस्टॅटिक सिक्रिशन ॲक्टिवेट द स्पर्मॅटोझोआ अँड प्रोव्हाइड न्यूट्रिशन. ठीक आहे. स्पर्मॅटोझोआला ॲक्टिवेट करणे. ठीक आहे. ॲक्टिवेट करून बघा, तुम्हाला डायग्रामवरून क्लिअर दिसत असेल कोणाचं फंक्शन? प्रोस्टेटचं. त्या स्पर्मॅटोझोआला ॲक्टिवेट करून त्याला न्यूट्रिशन देण्याचं काम कोण करतात? प्रोस्टॅटिक फ्लूइड, जे प्रोस्टेट ग्लँडमधून निघतं. सेमायनलचं काम फ्रुक्टोज सिक्रेट करतात, ते फ्रुक्टोज काय करतं? एनर्जी देतं. प्रोस्टाग्लँडिन सिक्रेट करतात, ते काय? कॉन्ट्रॅक्शन करतात. प्रोस्टॅटिक ग्लँडमधलं प्रोस्टॅटिक फ्लूइड काय करतं? स्पर्मॅटोझोआला ॲक्टिवेट करतं, न्यूट्रिशन देतं. ओके. हे चांगलं लक्षात घ्या आणि पर्सेंटेज पण लक्षात घ्या. काउपर्स और बल्बो युरेथ्रल ग्लँड, हे पण एक इथे छोटीशी दिसते बघा. आता इकडे सेमायनल वेसिकल, हे प्रोस्टेट, आणि इथे जे आता राऊंड दिसते त्याला मी कळत नाही पण तिथे स्पष्ट आहे, तर ती आहे बल्बो युरेथ्रल किंवा काउपर्स ग्लँड. यांचं पण खूप छान फंक्शन आहे. बिलो द प्रोस्टेट ग्लँड, प्रोस्टेट ग्लँडच्या खाली आहे बिगिनिंग ऑफ द इंटरनल पोर्शन ऑफ पेनिस, पेनिसच्या जस्ट ओपनिंगच्या त्या ठिकाणी बल्बो युरेथ्रल किंवा काउपर्स ग्लँड. ठीक आहे. हे आपल्याला बघायला भेटतं. त्यांचं अल्कलाईन फ्लूइड, ठीक आहे, कारण माहिती आहे आपल्याला युरिन ॲसिडिक आहे, तर ते ॲसिडिक म्हणजे कारण ट्रॅक एकच आहे, यातूनच युरिन जाणार आणि याच्यातूनच स्पर्म जाणार. आता हा मीडियम जर युरिन जात असेल तर pH याचा कमी आहे, कारण युरिन ॲसिडिक आहे. हा पोर्शन पूर्ण ॲसिडिक होऊन जाईल आणि यातून स्पर्म जर गेले तर ते मरतील एवढ्या कमी म्हणजे ॲसिडिक मीडियममुळे. तर इथे बल्बो युरेथ्रल ग्लँडचं काम आहे की अल्कलाईन फ्लूइड सिक्रेट करणे आणि ही ॲसिडिक मीडियम न्यूट्रलाइज करणे, जेणेकरून स्पर्मची वॅबिलिटी किंवा त्याची लाईफस्पॅन जास्त प्रमाणात वाढावी. ठीक आहे. तर इथे हे एक महत्त्वाचं फंक्शन्स आपण पाहतो आहे. कोणाचं? याचं अजून एक फंक्शन नाही आलं का रे काउपर्स ग्लँडचं? ल्युब्रिकेशन एक खूप महत्त्वाचं फंक्शन आहे. म्हणजे हा ट्रॅक, पूर्ण ट्रॅक एकदम ल्युब्रिकेट ठेवणे. ठीक आहे. ओलसर ठेवणे किंवा कोरडपणा न येऊ देणे.
जर यांच्यामध्ये कोरडपणा आला तर सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळेस पेनिस आणि वजायना यांच्यामध्ये जो कोरडपणा आला तर इथे काय होणार आहे, सेक्शुअल इंटरकोर्स पेनफुल होणार आहे. ठीक आहे, तर यांना ओलसर किंवा ल्युब्रिकेट ठेवण्याचं काम कोण करतात, बल्बो युरेथ्रल ग्लँड. खूप महत्त्वाचा चांगला MCQ आहे. अल्कलाईन फ्लुइड का, कारण pH कमी करतील, कारण युरिन गेलेली असते. आणि दुसरं म्हणजे काय आहे इथे, इथे हे जे ल्युब्रिकेशनचं काम महत्त्वाचं कोणाचं आहे, कॉपस किंवा बल्बो युरेथ्रल. MCQ बघूया. ल्युब्रिकेशन लगेच आलं आहे बघा. ल्युब्रिकेशन ऑफ पेनिस ऑल्सो ड्यू टू द सिक्रिशन ऑफ, तुम्ही सांगा कोणत्या ग्लँडमुळे, बल्बो युरेथ्रल. सर्टोलिसिन बिलकुल नाही, लिडिंग सेल्स कुठे नाहीत, इंटरस्टिशियल नाहीत, आन्सर बल्बो युरेथ्रल करेक्ट आहे. चला थँक्यू. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम संपलेली आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहूयात. ओके, थँक्यू.